एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्छी मावशी पण ना कधी येत आहे देव जाणे, सारखं आपलं हेरगिरी कर्ज सुटायचं. वच्छी मावशींना भेटायचं, त्यांना सगळी रिपोर्टिंग करायची. किती कठीण आहे रे बाळू हे काम, किती कठीण आहे हो. कधी भेळपुरीवाला, कधी पाणीपुरीवाला, कधी कुल्फीवाला. हो कुल्फी देऊ. अरे नको ना बाबा, किती वेळा विचारतोयस तू. मला नको कुल्फी, जेव्हा पाहिजे तेव्हा गेल, सारखं आपलं कुल्फी कुल्फी. अरे हा चिडतोस त्या बिचाऱ्यावर. हो मी त्याच्यावर नाही, माझ्यावर चिडलोय. किती काळज्या करायच्या मी. नको करूस काळजी, काळजी करायला आहे ना वच्छी मावशी. हा सांग मला इथे का बोलवलं. हो स्वानंदीताई माहेरी गेल्यात. माहितीये मला, म्हणून चिडलाय. विना कुल्फी दे याला. दे बाबा दे. घे, डोकं शांत होईल जरा. हा घे का. आणि मी काय पाप केलं रे. नाही नाही देतो. घ्या. तुला यावेळेला कसं सोडलं तुझ्या बाई साहेबांनी. हा रात्रीच्या शोला पाठवलंय. अहो तेच तर कळत नाही ना वच्छी मावशी. घर कसं अगदी शांत वाटतंय. हो बाई साहेबांनी स्वानंदीताईंना अगदी हसत हसत माहेरी पाठवून दिलंय. आणि इकडे निलिमा वहिनीशी गोड गोड गप्पा मारतायत त्या. किती प्रेमाने वागतायत. मला तर खरंच वाटत नाही. अरे मग चांगली गोष्ट आहे ना रे. हा एवढं काय वाईट वाटून घेतोयस तू. घ्या म्हणजे तुम्हाला खरं वाटतंय. बरं तर मला जन्मात वाटणार नाही रे. ललितावर माझा या जन्मी विश्वास नाही. पण तरी मला असं वाटतं बाळू की एवढं तिच्या आयुष्याचं झांगडगुत्ता झालाय. घरदार गेलं, सोनं नाणं गेलं, हा सगळी सत्ता सुनांच्या हाती गेली, तर थोडा प्रकाश पडला असेल तिच्या डोक्यामध्ये, सुधारली असेल असं आपलं. सुधारले असतील म्हणजे आमच्या बाई साहेब सुधारणार. अहो शक्य आहे का ते. असं का बोलतोस बाळू तू. माणूस आहे ती. हा तिला पण देऊया ना. ते काय तुमच्या भाषेत म्हणतात तो चान्स. हो तुम्ही या चान्स देण्याच्या नादात त्या घरात एखादा बॉम्ब फोडतील म्हणजे झालं. नाही फोडणार. कसं म्हणताय तुम्ही, असं खात्रीने म्हणताय. अरे बाबा जिच्यावर बॉम्ब फोडायचा ती गेली आहे माहेरी. तिथे संपदा नावाचा बॉम्ब आहे ना. मला पण तिथेच जायचंय रे. माझा जीव तिथे अडकलाय बाळू. पण वच्छी मावशी तुम्हाला त्यासाठीच तर मी इथे बोलावलंय. हो इथे या घरात बसून काहीतरी लढाई करण्याचा तर पराक्रम करणार नाहीत ना या. बाळू हे बघ, लढाई होणार म्हणून आधीपासूनच जीव मुठीत धरून नसतो रे ठेवायचा. त्यामुळे प्रत्यक्ष लढाईची वेळ येते ना त्यावेळेला ताकद उरत नाही. आणि तू नको काळजी करू. मला तरी असं वाटतं की जोपर्यंत नीलचं प्रेम आहे ना आपल्या स्वानंदीवर, तोपर्यंत ललिताने कितीही प्रयत्न केला ना बॉम्ब फोडायचा तरी सगळे बॉम्ब फुस होणार तिचे. खा कुल्फी खा. हो वच्छी मावशी खा रे. थंड होईल जरा डोकं. हो खातो मी. नुसती काळजी करत राहतो आपली. काय करू मग. मस्त. बालिके मला सगळं कळलंय. तुझी इच्छा पूर्ण होणार. मी थांबणार, गप्पा मारणार. डोंट वरी. मी असं काहीच म्हटलं नाही. गप्पा नाही मारायच्या. ओके मारूया ना. चला गप्पा बरी. चला जाऊया वरती, गप्पा मारूया, सगळ्यांबरोबर कॅरम पण खेळूया. काय मुलगी आहे तू पण वेडी. तुझ्या आजीला जे कळलं तुला नाही कळलं का ग. मला तुझ्या बरोबर गप्पा मारायच्या, सगळ्यांबरोबर नाही. काही
आजीने पण कमालच केली ना. मला ना लाज वाटली. मला अजिबात लाजबीज वाटली नाही. अरे यार, माझी आजी सासू किती स्मार्ट आहे बघ. तिला कळलं माझ्या मनात काय आहे ते. तुला माहितीये, मी आता इथे सगळ्यांसमोर तुझा हात पकडू शकतो. तुला काय वाटलं? हा लब्बाड. बोल बोल, काय वाटलं? काही नाही. बोल ना. गप्प बसाव. आय लव्ह यू टू. हा? हो, मला कळली तुझी भाषा. गप्प बसा म्हणजे आय लव्ह यू असतं तुझ्या भाषेत. असं तुम्ही निघा. ओके ठीक आहे, जातो. जातो नाही, येतो म्हणावं. किती वेळा सांगितलंय. अच्छा येतो, चल. काय जाऊया, सगळ्यांची गप्पा मारूया, कॅरम खेळूया. चल ना. वेडे झालात का? आणि खूप उशीर झाला. त्यांना असं वाटेल मी तुम्हाला घरापर्यंत सोडायला गेली. एक नंबर आयडिया आहे. येस, आपण एक काम करू. तू गाडीवर बस, मला घट्ट पकडून बस. आपण घरी जाऊ, आपण आईला बाय करू, परत निघू. घट्ट पकडून बस, आपण इकडे परत येऊ. रोमॅन्टिक ना बॉस? हा, रोमॅन्टिक, फिल्मी, पूर्णपणे फिल्मी. ऐका ना, मला एक सांगायचंय. बोल लवकर बोल. प्राण कानाशी आलेत माझ्या, ऐकायला बोल. हो, मी जोपर्यंत इथे हा, प्लीज तुम्ही बहिणींना मदत कराल. अरे देवा, काय बायको आहे ही. नवरा नाही, नवऱ्याच्या वहिनीची जास्त काळजी घेला. हा, सगळी काळजी घेणार, काही काळजी करू नका. काय हो, किती चिडता. नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. आजकाल छळायलाच मिळत नाही ना. खूप छळायचंय मला, खूप. तुम्ही जा. अरे यार, खरंच जाऊ? हो, आणि नीट जा. आईंची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. बर, खरंच जाऊ? हो. काय? गप्प बसाव. आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. येस. काय वेडे पण आहे. ऐका ना, गप्प बस. मी जातच नाही यार. आय लव्ह यू टू. नाही, नाही, नाही. निघा आणि नीट जा. ओके, काळजी घे. आणि ऐक ना, गप्प बसा. लव्ह यू टू. गप्प बस. वा, मस्त आहे कुल्फी. या एरियामध्ये अशी मलाईदार कुल्फी मिळत असेल असं वाटलंच नव्हतं मला. हो काय, आवडलं नाही वाटतं? म्हणजे औषध प्यायची वेळ आणि त्याच्या जी कुल्फी खायला लागते. काय बोलणार. काय पुटपुट्या मोठ्याने बोला. जीभ जरा जड झाले. छान आहे कुल्फी म्हणालो. आनंदी गेली तर पुढची कामं कधी करायची? करूया. एवढं उकडतंय, अरे कुल्फी खाऊन डोकं शांत करून घेऊया. त्याच्यानंतर सगळी कामं सुचतील बरोबर. प्लॅनिंग करायला हवं. पहिलं काम कुठलं करायचं? पहिलं काम म्हणजे निलिमाला स्वानंदीच्या प्रभावातनं बाजूला करायची. फार सोपं नाही आहे ते. सोपं नाहीये, पण अशक्य पण नाहीये. तुझं कुणी ऐकत नाही, तुझं यश कुणाला बघवत नाही, तू लोकांसाठी इतकं करतेस पण तुझ्यासाठी कुणीच काही करत नाही, अशी वाक्य प्रत्येकाला ऐकायला आवडतात. बरोबर. एक नंबरची खोटारडी असतो. नाही नाही, असं म्हटलं ना तर तुलाही आवडणार नाही ते. पण तुझं बोलणं कोणी ऐकत नाही कारण लोकांना तुझी किंमत नाही, असं जर तुला म्हटलं ना तर तुलाही बरं वाटतं ना. सगळं बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण त्याच्यासाठी हे एवढं ऐकवायची काही गरज नव्हती. कळलं ना? जरा चुकलं माझं. तर आता कामाला लागूया. स्वानंदी यायच्यात कामं उरकून घ्यायला हवे. स्लो पॉइझनिंग आजपासून सुरू करू. हो, पण आपण त्यांचे कान फुंकतोय असं त्यांना वाटायला नको. आहे असं वाटणार नाही. मी काय करते ना ते बघा. कुल्फी संपवा म्हणजे काम सुरू होतं. हो. हो, ती मला पातळ उशीच ठेवा, कारण त्या जाड्या उशीने डबल चीन येते. तुझ्यासारख्या सिंगल पतलीला नाही येत. असू दे, तरी मला ती पातळ उशीच हवी. कोणतीही? हो. नाही, ही माझी उशी आहे, ही मीच ठेवणार. मला हवी आहे ती. मला हवी आहे ना. द्या ना. अहो,
मावशी पाहिजे का मी? आई झोपला नाही तुम्ही? ते राहू दे. आई आई प्लीज थांब ना, ये ना बस. काय झालंय? अरे मला झोप लागली होती, ही अस्वस्थ आहे. मला म्हणाली बाहेर जाऊया. म्हटलं कशाला? तर म्हणाली निरंजन आणि निलिमाची माफी मागायची. आई तुम्हाला काही हवंय का? मी पाणी सरबत काही आणू? नाही नको, तू बस इथेच. तुम्हा दोघांसमोर मन मोकळं केल्याशिवाय आणि तुमची माफी मागितल्याशिवाय चैन नाही पटणार मला निलिमा. आई काय झालंय? तुम्ही दोघं घरातली मोठी आहात आणि तुमचा मोठेपणाचा मान मीच तुम्हाला नाही दिला. फार वाईट वाटते मला निरंजन. सॉरी. आई अगं प्लीज असं सॉरी म्हणू नकोस तू मला. तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाहीये. हो ना, मला पण नाही कळत आहे. मी सांगतो. सांगू दे. हे बघा, एकत्र कुटुंबात मोठ्या मुलाला आणि मोठ्या सुनेला एक वेगळा मान असतो. आम्ही लहानपणापासून बघितला ना तो. भैया साहेबांच्या करड्या शिस्तीत आम्ही लहानाचे मोठे झालो. मोठे बंधुराज ना ते आमचे. आणि तो मान कर्तबगारी आणि पैसा यामुळे नाही मिळत. पण दुर्दैवाने आपल्या घरात तसं झालं खरं. इंद्रनील जास्ती पैसे मिळवत गेला आणि तो सगळा मन आपसुकच त्याच्याकडे गेला. आई अगं असं काही नाहीये. अगं जानकी काकू जेव्हा तिजोरीच्या चाव्या स्वानंदीकडे देत होत्या तेव्हा तुझी इच्छा होती की त्या आमच्याकडे याव्यात म्हणून, पण आम्हीच नाही म्हटलं. अरे तिथेच चुकलं ना निरंजन. म्हणजे इंद्रनील आणि स्वानंदी दोघही माझेच आहेत, पण घरामध्ये शिस्त राहावी म्हणून काही नियम केलेले असतात. आणि म्हणूनच सगळा घराचा कारभार मोठा मुलगा आणि मोठी सून यांच्या हाती दिला जातो. पण जहागीरदारांच्या घरातला हा नियम मी नाही पाळू शकले. म्हणजे इंद्रनील आणि स्वानंदी दोघही माझेच आहेत, पण घरामध्ये शिस्त राहावी म्हणून काही नियम केलेले असतात. आणि म्हणूनच सगळा घराचा कारभार मोठा मुलगा आणि मोठी सून यांच्या हाती दिला जातो. पण जहागीरदारांच्या घरातला हा नियम मी नाही पाळू शकले. इंद्रनील जास्त कमावत आहे, स्वानंदी जास्त शिकलेली आहे, त्यामुळे सहजपणे घराचा ताबा त्यांच्याकडे गेला. अर्थात त्याने काय फारसं बिघडलंही नाही. या गोष्टीला तुम्ही दोघेही जबाबदार आहात. आम्ही? हो. आम्ही काय केलं बाबा? आमचं काही चुकलंय का? ग हक्कांच्या बाबतीत माणसाने नेहमी जागरूक राहायला हवं. तुम्ही दोघेही सारखे मागे 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 असता. नाही, घरात ठीक आहे, इंद्रनील तुझा भाऊच आहे, तो करता झाला म्हणून तुमचं नुकसान करेल असंही काही नाहीये. पण करतेपणा आमच्या नंतर तुम्हा दोघांकडेच यायला हवा. पण तुमचा दोघांचा स्वभाव इतका भिडस्त आहे ना की त्यामुळे मग घरात सतत अपमान होत राहतात. आणि आपल्याच घरात सतत अपमान होणं बरोबर आहे का निरंजन? आई अगं आम्हाला असं कधीच वाटलं नाही. मलाही नाही वाटलं कधी. आणि स्वानंदी किती मान देते आई मला. हो, म्हणून घर खर्चाचे फक्त 2000 तुझ्या हातात ठेवून निघून गेली का? निलिमा, हा मान ठेवणं आहे का ग? 2000 पुरतील ना? अरे घरात तूही तेवढेच पैसे देतोस ना जेवढे इंद्रनील देतो. ही सुद्धा दिवसभर राबत असते नर्सरीत. आणि सगळ्यात जास्ती अन्याय होतो निरंजन तो निलिमावर. हो. स्वानंदी सकाळचा सगळा नाश्ता करते, 4 पोळ्या करते, भाजी करते, निघून जाते. दुपारी करायला सगळं भाडू असतोच.
नाही आई, आणि मी एवढा हिशोब नाही ठेवत. अगं नाहीच ठेवायचा, पण रात्रीचं सगळं तुझ्यावरच पडतं की नाही. तू दिवसभर नर्सरीमध्ये काम करतेस, स्वानंदीचा क्लास फक्त अर्धा वेळ असतो, पण ती फक्त सकाळचं बघते. रात्री स्वयंपाकाचा घोळ किती असतो तो स्वयंपाक सगळा एकटी तू करतेस निलिमा. हे बघा, स्वानंदी पण आमचीच आहे, ती चांगली आहे. पण आई वडिलांनी 2 मुलांचाच जसा भेदभाव करायचा नसतो ना, तसा 2 सुनांच्यातही करायचा नसतो, असं आम्हाला वाटतं. एवढंच. आणि हा सगळा विषय डोक्यात येण्याचं कारण एकच, स्वानंदीने घर खर्चाला जे तुला 2000 रुपये दिले ना, ते मी बघितलं होतं. एकदा वाटतं तुम्हाला दोघांना मोठेपणाचा मान मीच दिलेला नाही, तर स्वानंदी कशी देईल. म्हणजे स्वानंदीचं चुकतंय असं नाही म्हणायचंय मला. नाही पण मी ठरवलं की स्वानंदीशी बोलायचं त्या विषयात, ती ऐकलंही माझं. पण तुम्हाला दोघांना एक रिक्वेस्ट करू का? मी सगळे तुमच्याशी बोलली आहे, त्यामुळे स्वानंदीच्या बाबतीत मी कुठला किंतु मनात ठेवू नका. हा, तिच्याबद्दल काही वाईट विचार नका करू तुम्ही, पण स्वतःचा मान मिळवा. निरंजन, निलिमा, तो हक्क आहे तुमचा. आपलं जुनं घर आहे काय असं पळायला? अगं घर नवीन असलं तरी आपण जुन्याच आहोत ना. हे नाही या, पण इथे ते आपल्या जुन्या बागेसारखी मजा नाही येत ग. मी खूप मिस करते आपल्या बागेत. आणि आपलं अंगण पण एक बरं झालंय ना, म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत आई आणि काकू पापडावरचे कावळे उडवायला बसवायचे आपल्याला, ते सुटले. तुम्ही कसल्या डॅमेज झाल्या. थांब, काकूला जाऊन आणि 1 मिनिट, जुन्या घराचा विषय निघाला ना की आम्ही अशाच वागतो. आजीच्या भाषेत काय म्हणतात ते, अंगात आल्यासारखं. पण स्वानंदी, आपल्या जुन्या घरात त्या गोड शशाची खार असेल का ग? ए प्लीज आ, आता मला ससा नाही म्हणायचं. किती सुंदर नाव आहे माझं, जुईली देशपांडे. जुईली म्हणजे जुईच्या फुलासारखी. नाही म्हणजे जुईलीचं फुल बघितलंयस ना तू? चिडू नका, मी सहज विचारलं. बघितलंय, नाजूक असतं, अगदी माझ्यासारखं. तुझ्यासारखं नाजूक? हो, इट्स अ टायनी फ्लॉवर. टायनी नाही ग, तू तर अख्खा फ्लॉवर पॉट आहेस. मी फ्लॉवर पॉट आहे, मी फ्लॉवर पॉट आहे. हा, तू काय समजतेस स्वतःला? सायली म्हणजे काय साई सारखी? अजिबात नाही अगं, सायलीचं फुल ना खूप चांगलं असतं, आणि माझं नाव सायली आहे ना, म्हणून बाबांनी जुईच्या फुलाला फक्त ली चिकटवलंय. नाहीतर जुईलीच्या नावाला काहीच अर्थ नाही. स्वानंदीला विचार ना. अरे भांडू नका, थांबा थांबा, शांत हो. तुझं नाव खूप गोड आहे, जुई, आणि ते ताईने ठेवलंय ना, म्हणूनच असं विचित्र आहे तिच्यासारखं. सायली बघ, ताई थोडी वेगळी आहे पण विचित्र नाही. ती पण तुमच्या दोघीसारखी खूप गोड आहे. पण नाही अगं स्वानंदी, ती आता ना खूप विचित्रच वागते. म्हणजे काय मस्त गॉसिप सुरू आहे. तरीच मी म्हणते या घरात स्वानंदी आली आहे, आणि संपदाचा अजून उद्धार कसा नाही झाला? काय बोलतेस ताई तू हे? आणि स्वानंदी उलट म्हणत होती की संपदा ताई किती गोड आहे, आणि तू सायली ताई चल ना गप्पा मारूया. कशाला नाटकं करतेस? तुझे सगळे डाव कळलेत मला. महेशला थम्सअप करताना पाहिलंय मी तुला. ताई अगं, तुला काकांनी सांगितलंय ना स्वानंदीला काही बोलायचं नाही म्हणून. बाबांमुळेच गप्प बसले होते मी. तू आणि तुझ्या नीलने जो सो कॉल्ड प्लॅन केलाय ना माझ्या विरुद्ध, तो कळलाय मला. माझं इन्सल्ट करण्यासाठीच केलंय ना तुम्ही हे? नाही ताई, बघ आम्ही जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं. ते तुझं तुला माहित, पण आता सोडणार नाही मी तुला. सावध राहा माझ्यापासून.
आता कोण वाचवेल ग माझ्यापासून? काय आता काय होईल?